नमस्कार मित्रांनो, कॅम्पचा दुसरा दिवस. सकाळी फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालो पहिल्या स्पॉटवर, जेट्टीच्या ठिकाणी. या ठिकाणी छानशा बोट वगैरे लागलेल्या होत्या. मच्छी बंदर आहे हे. या ठिकाणी खूपच गर्दी होती आणि लँडस्केपला बसायला सुद्धा जागा नव्हती. मग आम्ही स्पॉट चेंज करण्याचं ठरवलं. बाजूलाच पांढरा समुद्र म्हणून एक. आम्ही आधीच जास्त प्रवास करून आल्यामुळे जिथे जागा भेटेल तिथे बसलो. स्पॉट सुद्धा चांगला वाटला. 10 ते 15 मिनिटं चालत आल्यानंतर या प्रकारचं स्पॉट भेटलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की सगळीकडे ऊनच ऊन आहे. या स्पॉटवर बसण्यासाठी जागा सुद्धा नाही आहे. अशा प्रकारे एक लँडस्केप तर केला आणि माझे बाकीचे मित्र काम करत होते आजूबाजूला सावलीच्या ठिकाणी बसून. चांगले स्पॉट होते, परंतु बसायला जागा नव्हती. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी बसून कामं पूर्ण केली. लँडस्केप झाल्यानंतर आम्ही पोहोचलो थिबा पॅलेस या ठिकाणी. हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पॅलेसच्या मागच्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती आणि हे सगळं जोशी सर बघत होते. जोशी सर आपल्या स्वतःच्या हाताने जेवण वाटत होते आणि ते जेवण वाटता वाटता खूप एन्जॉय सुद्धा करत होते. जेवणाची व्यवस्था खूपच सुरेख केली होती. आम्ही सावलीमध्ये बसून सर्वांनी जेवण पूर्ण केले आणि आजूबाजूचे जे स्पॉट होते त्याचं ड्रॉइंग सुद्धा केलं. हे सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो राहत्या ठिकाणी आणि संध्याकाळच्या वेळेस सरांचा एक पोर्ट्रेटचा डेमो बघायला भेटला आणि तो त्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेले ऑइल पेस्टल कलर होते. त्या ऑइल पेस्टलने त्यांनी डेमो दाखवला. डेमो खूप सुरेख होता आणि तेवढेच त्यांनी बनवलेले रंग सुद्धा. मुंबई यांचे मी आभार मानतो. का तर मी 2 दिवस तुमचा प्रवास बघतोय. म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्याकडे जी एनर्जी आहे सगळ्यांकडे, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे परंतु ते वय दिसत नाही, ते कलाकार म्हणूनच इथे आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ते काम करतात आणि ज्या सिन्सिअरपणा, कारण हल्ली हे कमी जाणवतं. बरेच आमच्याकडे वर्कशॉप होतात परंतु सिन्सिअरिटी म्हणतो ना आपण, एक सिन्सिअरपणा म्हणतो कामामध्ये जो पाहिजे, तो बऱ्याच ठिकाणी मला असं जाणवलेलं आहे. म्हणजे एक वर्कशॉप म्हणून येतात परंतु एक एन्जॉयमेंट पण असते, परंतु ती ओव्हर एन्जॉयमेंट असते. परंतु तुमच्या रंगप्रतिष्ठानच्या माध्यमातून हा जो काय तुम्ही आता वर्कशॉप इथे घेताय तर एकदम सिन्सिअरली सगळी लोक काम करतायत आणि त्याला जे कलेला जे म्हणतो आपण एक काय म्हणतात योग्य आपण हे द्यायला पाहिजे, एक प्रतिष्ठा म्हणा, त्याला मान द्या. मी रंगप्रतिष्ठानचे आभार मानतो. आणि तर एक छोटीशी कविता आहे. आपण सगळे गेल्या 2 दिवसापासून लँडस्केपिंग करतोय, तर प्रत्येक जणाची एक वैशिष्ट्य आहे की मी बाबा असे कलर वापरतो, माझा हा स्पॉट आहे, माझी ही स्पेशलायझेशन आहे. प्रत्येकजण स्वतःचं काहीतरी त्या लँडस्केपमध्ये शोधायला प्रयत्न करतो. पण आपण जी सरफेस वापरतोय किंवा जो पेपर वापरतोय त्याचं पण एक मनोगत असेल, तर ते मनोगत मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. तर कागद म्हणतो, ओल्या कागदाला घाई कधी रंगीन मी बाई, ओल्या कागदाला बाई, ओल्या कागदाला घाई कधी रंगीन मी बाई, लाल हिरव्या निळ्याची, लाल हिरव्या निळ्याची मला लागेल कोणी. म्हणजे नातवाची आणि आजोबांची आहे. थोडेसे त्या नातवाला खट्याळाचे आजोबा भेटलेत जे आता 60 उलटून गेलेत आणि ते त्यांचे एक्सपिरियन्स आपल्या नातवाला सांगतायत. त्याचं साधारण वय 22 आहे आणि या 22 मध्ये त्याला थोडं वृद्धत्व आलंय, म्हणजे विचारांनी किंवा एकंदरीत सर्व गोष्टींनी. तर त्याला ते काय सांगतात की मी माझ्या बालपणी किंवा मी साधारण यंग असताना काय केलं होतं, त्याची ती कविता आहे.
साठीचा गजल. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला. आम्हीही त्यात होतो खोटे कशास बोला. त्याचीच ही कपाळी बारीक एका आठी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. उगवायची उषाती अमुची तिच्याच नेत्री. उगवायची उषाती अमुची तिच्याच नेत्री. अन मावळायची संध्याही तिच्याच ओठी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. दडवीत रुद्ध होते काठी तिला बघून. दडवीत रुद्ध होते काठी तिला बघून. नेसायची मुमुक्षी इस्त्री करून छाटी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. जेव्हा प्रदक्षिणाती जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला. जेव्हा प्रदक्षिणाती घालीच मारुतीला. तेव्हा पाहायची हो मूर्ती वळून पाठी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी. प्रत्यक्ष भेटली का नव्हती तशी जरुरी. स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. आणि हे सर्व या सर्वांसाठी आहे. हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. हसतोस काय बाबा तू 22शीत बुड्ढा. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी. सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी. तर साधारण झिंझिणाट म्हणजे काय ते सांगतो. झिंझिणाट म्हणजे अंगावर येणारा काटा किंवा जे शहारत अंग त्याला झिंझिणाट म्हणतात. तर ही कविता पण थोडीफार म्हणजे मी मुद्दामून जो काही क्राऊड आहे त्या हिशोबाने कविता घेऊन आलेलो आणि मलाही फार कविता आवडते. या कवितेचा आशय असा आहे साधारण. सॉरी स्वप्नील थोडा जास्त वेळ घेतोय. एक कपल आहे जे नदीच्या काठावरनं चाललंय आपल्या घरी. आता त्या मुलाला माहिती नाही की हा नदी काठाचा जो रस्ता आहे हा नेमका तिच्या घरीच जाणार आहे. त्याला काहीच माहिती नाहीये. तर तो आपला तिच्याबरोबर फक्त चाललाय आणि त्याच्या मनात येणारे जे काही विचार आहेत ते विचार म्हणजे झिंझिणाट. सुरुवात करतो. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळू किनाट. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळू किनाट. हातात हात धरलंस अकस्मात झालो झिंझिणाट. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळू किनाट. पतेरो साळसूत पायाबुडी. पतोर म्हणजे झाडाची जी पानं सुकलेली पानं असतात ती आणि जी पायाखालनं चालताना त्याचा आवाज येतो ते. आज बऱ्याच जणांनी थिबा पाहिल्याशी ते अनुभवलं असते. पतेरो साळसीत पायाबुडी फुरसा मारित होता मनात उडी. पतेरो साळसूत पायाबुडी फुरसा मारित होता मनात उडी. चलता चलता कुजबुजलंस हीच माझ्या घराच्या जवळची वाट. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. काय बोलत होतो मी खय चालत होतो कोणाक माहिती. काय बोलत होतो मी खय चालत होतो कोणाक माहिती. सगळ्या वाटेर निसत्या पिकल्या आंब्या फणसांचो घमघमाट. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. लांबसून बॅटरी योग लागली जवळ. लांबसून बॅटरी योग लागली जवळ. माझा काळी धाडधाड धाडधाड धाडधाड. तुझा मात्र धाडस भन्नाट. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळोख किनाट. तुझ्या मागसून किती जण भेटली. तुझ्या रियालिटी मध्ये आल्यात. तुझ्या मागसून किती जण भेटली अंगात खेटली पण नाही पटली. माझ्या कानात तुझ्या काकणांचो तो पहिलो वैलो किनकिनाट. पाणीत भेटलंस अंगात खेटलंस काळू किनाट. हातात हात धरलंस अकस्मात झालो झिंझिणाट. उद्धवा उद्धवा आता तरी सांग सार खरं खरं. आता पुन्हा टाळू नकोस. मानवाचं सार जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्यांच्याशी झुजण्यात जावं. आणि तू या सगळ्याला केवळ प्रार्थना म्हणून संपवावास हा कसला नाही योगेश्वरा. धिक्कार करतो मी तुझ्या या प्रार्थनेच्या योजनेचा. कर्माचा पुरस्कार करतायस ना. मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा. त्याचं काय फळ दिलंस. मी होतो सूर्यपुत्र. मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव. आणि मी होतो या दरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर.
मग तरीही अशी सततची उपेक्षा माझ्याच वाटेल आता. राधेया, मानवाच्या देहात येऊन तुझ्या साऱ्या प्रश्नांचे भोग मी भोगतच आहे ना. यातून कुणाचीही सुटका नाही रे. अरे वेड्या, तुझ्यासारखे कर्मयात्री या धरेवरच्या माणसांचे दीपस्तंभ. तुमचं जीवन हे केवळ जळण्यासाठीच. या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात. हा जीवनाचा खेळ सोड, सार कटुत्व जाऊ दिलाय. करणा, उदार मनानं क्षमा कर सर्वांना. मलाही खूप अन्यायाने वागलो रे मी तुझ्याशी. तूच होतास या धरेवरचा सर्वश्रेष्ठ महारथी. माधवा, अमृताच्या सरी बरसल्या. अरे काय करू रे या क्षणांचं. सगळं अमंगल धुवून जातंय माधवा. कमते, मला क्षमा करशील? नको गोविंदा, माझी अशी क्षमा मागू नकोस. माझे सारे भोग मलाच बघून संपते. आणि आता कसली रे कटुता. या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर मला जन्माला आहे. कृष्णा, मी प्रस्थान करतोय. मी प्रस्थान करतो. तरी सुद्धा हे चित्र थोडं अपूर्ण आहे. त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी इंडिकेशन आपल्याला द्यावी लागेल. असू शकतं. म्हणजे विदाऊट वर्ड्स ते होऊ शकतं. झाडावर कसं प्रेम करायचं.
अचानक ये क्या हो गया कि चेहरे पे उनके मलाला गया, कि चेहरे पे उनके मलाला गया, पूरी शाम उनका शाम उनका ख्याल आ गया. खरंच त्या वेळेमध्ये ही किमया असते. मराठीत पण आहे, या कातर वेळी पाहिजेस तू जवळ. अर्थात सुदैवाने आम्ही पूर्ण वेळ बरोबर असतो. आम्ही क्लासमध्ये शिकवायचो तरी सकाळी जायचो, संध्याकाळी परत यायचो आणि बरोबर असतो. आपली नक्कल एक बाकी आहे माझ्या मते. की फेकून द्यावा त्या देहात लक्तर या गुंडालेल्या जाणीवेच्या यातून समर्थ विचार करण्याच्या आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. कोंबडी आहे. कोंबडीची आता बघा, कोंबडी जेव्हा सुरुवातीला अंड द्यायला सुरुवात करते, म्हणजे अंड द्यायला लागते, तर ती घरामध्ये आहे ना जागा शोधत असते ते अंड देण्यासाठी, है ना. तर जागा शोधते आणि ते अंड देते. खूप म्हणजे त्या संकटातून ती मुक्त झालेली असते. अंड देण्याचं एक संकटच आहे बाबा तिच्यावर, आणि ती त्याच्यातून मुक्त, एक विलक्षण आनंद असतो तिचा. हा बाबा झाले, मोकळी झाली. तर तो आवाज आणि असं आहे ना, असे 10-12 दिवस होतात, 10-15 अंडी काय ती जमा होतात. आणि ती आपण काय करतो, ती अंडी एका पारड्यामध्ये जमा करतो. आम्ही एका पारड्यामध्ये ती अंडी जमा करायचो आणि आम्हाला उत्सुकता असायची की अशी बाबा कोंबडी बसलेली असेल, आता कोंबडी जराशी वरतीच बसूयात आपण, म्हणजे तुम्हाला आता ही कोंबडी बसलेली बरोबर. मग आपण बघायला जातो बाबा पिलं अंड्यातून बाहेर आलीत की नाही. त्याचा एक करारा आणि रागीट आवाज असतो, तो ठीक. कावळा वगैरे जातो, कारण कावळा किंवा घार या पक्ष्यांचा पिलांना धोका असतो. तर ती सावध करण्यासाठीचा एक आवाज असतो, पिलांना असं सावध करते, बाबा या पंखाखाली या, तो आवाज. सकाळच्या वेळेस जेव्हा कोंबडा बांधून देतो तो वाला आवाज. हे झालं कोंबडी झालं. हे पण संवासाला आज रेडी होतो. ओके, त्याच्यानंतर कुत्रा आहे, छोटासा पप्पी आहे आणि नवीनच असं भुंकायला सुरुवात केलेली आहे त्याने. दरवाजाजवळ बांधलेला आहे, अनोळखी व्यक्ती त्याला दिसतोय आणि तो भुंकण्याची सुरुवात करतो. त्याचा आवाज, छोटासा पप्पी. शांत असलं तर ठीक आहे, एखाद्याची
येतो दगड आणि मारतो. आता रात्रीच्या वेळेस काय होतं, अशी शांतता असते आणि अचानक ना कुठून तरी आवाज येतो. वरच्या आळीवरून आवाज येतो. गावची वरची आळी, खालची आळी अशी ठिकाणं असतात आणि गावातली टोळी अशी असते कुत्र्यांची आणि ती रात्रीचा वेगळा सूर असतो त्यांचा भुंकण्याचा. तो कसा तेवढ्यात ना खालच्या आळीच्या एका कुत्रीचा आवाज येतो. हा करतो वरच्या आळीवरून, खालून आवाज असं हे थोडस जसं हे कार्टून मध्ये आहे. दुसरा आवाज आहे. कार्टून आता आपल्या समोर सरांनी सादर केलेले आहेत, तर कार्टूनशी निगडीत आहे सर. माझं फेवरेट कार्टून डोनाल्ड डक, त्याचा आवाज तुमच्या समोर सादर करतो. त्या आवाजामध्ये पण थोडासा गोडवा आहे. तो चिडला काय कसा आवाज येतो, काय आहे तो आवाज. अशी माहिती आहेत ना सगळ्यांना. भैंस मालूम है ना, भैंस. तो भैंसों का जो कड़प रहता है, भाषा पण गोडो है. भैंसों का जो कड़प रहता है, ये सौम्य के लिए बता रहा हूँ मैं, क्योंकि उसको मैं डाल दिया जब भैंसों का झुंड रहता है ना, तो ऐसा आगे जाता है. और जो बच्चे रहते हैं ना, बच्चे लोग रहते हैं ना, ऐसे ऐसे टहलते टहलते जाते हैं ना. मम्मी पापा आगे जा रहे हैं, ये घास खा रहे हैं, बीच में घूमते घूमते जा रहे हैं, पीछे पड़ जाते हैं ये लोग, है ना, बहुत पीछे रह जाते हैं. तो वो अपने माँ बाप को आवाज देते हैं पीछे से, दौड़ते दौड़ते, वो वाला आवाज. इसका बच्चा दौड़ते दौड़ते आ रहा है.